गरजी मांडवकर यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. तमाम क्रिकेट रसिक आपण स्पर्धा पाहतोय. MG ट्रॉफी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर विनर मध्ये सामना सूर्य भूमिका 11 चिरले सोसायटी पनवेल. चिरलेनं टॉस जिंकला, बॅटिंग करतोय. दोन्ही संघानं एक एक विजय मिळवलाय आणि आता हा सामना सुद्धा तेवढाच महत्वाचा असेल. करण मडवी आता थोडंसं चेंजेस केलेत. प्रकाश आलेत. मागच्या मॅचमध्ये सुमित झुंजाराव यांना सलामी देताना पाहिलं. आता हा सामना 4 षटकांचा आहे आणि हा सामना सुद्धा आता दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. करण मडवी पहिलं षटक घेऊन आघाडीची जोडी. प्रकाश यस चेंजेस करूया आपण. करेक्शन गोलंदाज झालाय शुभम पाटील. इथे चेंजेस होईल. शुभम पाटील पहिला चेंडू. पहिला चेंडू गॅप शॉट डीप कव्हर करणे सनसनीत चौकार. मिळतील धावा 4. सुरुवात चांगली केली संतोष कुवरला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला खेळताना पाहिलं आणि आता प्रकाश स्ट्रायकर यांना संतोष कुवर सोसायटी पनवेल मागच्या सामन्यामध्ये जासई संघाला या संघाने पराभूत केलं. शुभम पाटील चला नो टीम मीटिंग. आता वेळेला आपण महत्व देतो. शुभम पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्र खाली आहे. लॉंग ऑन कडून प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक येतोय. गुड नकार दिलाय. संतोष कुवरनं सिंगल मिळणार. सामना हा सुद्धा भूमिका 11 चिरले सोसायटी पनवेल हा सामना सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे जिंकणं. शुभम पाटीलला आपण पाहतोय चौकार त्यानंतर सिंगल. प्रकाश संतोष कुवरनं 2 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक 5 वर खेळतो. आक्रमणाचा प्रयत्न. यष्टीरक्षक चूक करतोय. झेल घेण्याची संधी होती आणि ती संधी घालवली. शुभम पाटील गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सचिव भूमिका 11 चिरले संघासाठी चौकार त्यानंतर सिंगल आणि डॉट. प्रकाश स्ट्रायकर यांना ओव्हर द विकेट नाव. लाईन रीड केली त्यानंतर कनेक्शन होत नाही आणि असं म्हटलं जातं का चेंडूची लाईन रीड बघून खेळणं हे खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. फ्रंट फूट बॅक फूट हे सुद्धा खेळामध्ये फुटवर्क महत्वाचा असतो आणि तो पॉझिटिव्ह अप्रोच दाखवतोय. प्रकाश मात्र 2 चेंडूवर तो काही करू शकला नाही. 2 चेंडू डॉट. शुभम पाटील नेक्स्ट बॉल. लॉफ करण्याचा प्रयत्न उभं ठेवलं. आता गुड बॉलिंग दर्जेदार गोलंदाजी. शुभम पाटील 3 चेंडू सलग डॉट. आज लकीनं प्रणय पाहिलं जो कारनामा केला नाही. लकी हे नाव आजच्या रात्रीमध्ये MG ट्रॉफीमध्ये चर्चेमध्ये राहील. कमी वयाचा गोलंदाज जासई संघाला पराभूत करण्यामध्ये त्याचा मोठा जवाचा अजय मक्कास. एका बाजूला भूमिका 11 चिरले. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग. शुभमचा हा चेंडू पाहिला ऑन साइडला ड्राईव्ह केलं सिंगल. पहिलं षटक प्रगतीपथावर. तर टाकी गावच्या क्रांती जोशी साहेब आणि डॉक्टर परदेशी साहेब यांचं इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. MG ट्रॉफीमध्ये भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा 22 बाईक आपण इथे पाहतोय आणि मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन का आपण आसनस्थ व्हावं. आयोजकांच्या वतीनं आपल्याला ही आग्रहाची विनंती. करण मडवी ओव्हर नंबर 2. पहिलं षटक शुभमनं फेकलं ते 6 धावेचं षटक. विनर मध्ये सामना. अजूनही यानंतर एक सामना बाकी आहे तो सुद्धा सामना
करण मडवी. ओव्हर नंबर 2 धावा आल्या या ओव्हरमध्ये 6. ओ बॅटच्या मधोमध लॉफ केलाय वेगवान चेंडू त्यावर केला पलटवार. U6 षटकार. धावफलक आपण जरूर पाहतो tenniscricket.in. करण मडवीच्या पहिल्या चेंडूवर हा जोरदार पलटवार षटकार. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आज सी ग्रुपचे 8 संघ खेळले. आज एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. उद्या स्पर्धेची दुसरी रात्र उद्या वेळेमध्ये स्पर्धा सुरू होईल. करण मडवी ओव्हर द विकेटनं. ओ लाईन ओळखलं पंचांकडे दाद मागतोय मात्र नाही पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. चेक करताना अंपायर बॅटिंग टीम डाऊट्स क्लिअर करूया आपण. व्हाईट लाईन तिथे चेक केली जाईल. एक्झॅक्टली तंतोतंत चेंडू कुठून ट्रॅव्हल झाला ते तिथे आपण चेक करतोय. टी व्ही अंपायर जॉईंट tenniscricket.in. मध्यांतरानंतर आपण पाहतोय 3 पण वाजून गेलेत. काही वेळानंतर रम्य पहाट सुद्धा आपण पाहू. षटकार डॉट करण मडवी. यस अंपायर फेअर डिलिव्हरी. सामना सुरू राहील. ओव्हर नंबर 2 करण मडवी बॅटिंग करत असताना टीम सोसायटी पनवेल. फ्रंटफुटला आले लाईन रीड केली त्यानंतर ढकललंय टॅप करताना तिकडे डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक टक्कर झाली दोघांची. ओ जोरदार टक्कर झाली. सुरक्षित आहेत. सुरक्षित गुड फिल्डिंग गुड चांगला प्रयत्न केला मात्र तिथे दोघे एकत्र आले नाही. चेंडू अडू शकले. चर्चा झाली थोडं तणावाचं वातावरण. भूमिका 11 चिरले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. षटकार डॉट चौकार. एकूण धावा 16. चला बघा सूचना आहे. सामना सुरू असताना कुणी 4 व्हीलर मैदानामधून नेऊ नका या सूचना आहेत. 2 व्हीलर आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं आम्ही या काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. करण मडवी षटकार डॉट चौकार. ओव्हर नंबर 2 धावा धावफलकावरती 16. सोसायटी पनवेल. क्लीन बॉल दांडी गोल त्रिफळाचित. पहिला धक्का सोसायटी. प्रकाश ऑलराऊंडर आहे. प्रकाशनं मागच्या मॅच मध्ये सुद्धा प्रणय 2 षटका हाताळली आणि आता सुद्धा तो बॅटिंगसाठी आला सोसायटी पनवेलसाठी. प्रकाश बराच वेळ मैदानावर तो स्ट्रगल करत होता कारण तो 4 चेंडू डॉट खेळला. 1 षटकार आला त्यानंतर चौकार विकेट मिळाली. फायनली करण विकेटच्याच तयारीमध्ये होता त्याला ही विकेट मिळाली. भूमिका 11 चिरले फिल्डिंग करतोय आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल या सामन्यामध्ये ती सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स विनिंग अनसर्टनिटी असं म्हटलं जातं का हा खेळ अनिश्चिततेचा असतो. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इंटकचे राष्ट्रीय सचिव इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट्स वर्कर फेडरेशन ITFचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आणि आमच्या पुरस्कर्त्या अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस महेंद्र शेठ गरत यांच्या नावाची स्पर्धा MG ट्रॉफी. ओव्हर नंबर 2 करण मडवी षटकार डॉट चौकार विकेट. 4 चेंडू संपले. 2 चेंडू बाकी आहे. पूर्वार्ध बॅटिंग टीम सोसायटी पनवेल. सुमितजी झुंजाराव दमदार नगरसेवक या संघाचे पुरस्कर्ते. ऑन साइडला ढकलले चेंडूला कुठे का होईना धावा येणं महत्वाचे अशा परिस्थितीमध्ये आणि तो प्रयत्न होते. सिंगल. एकूण धाव फलक गणेश आले क्रमांक 3 वर धावा एकूण पाहतो 17. सोसायटी पनवेल. शेवटचा चेंडू असेल. 4 षटकांचा पूर्वार्ध. शुभमनं धावा दिल्या होत्या 6. त्यानंतर करण मडवी आतापर्यंत 5 चेंडू. करणनं 11 धावा दिल्या. 2 मोठे फटके आले या ओव्हरमध्ये. 1 विकेट मिळाली करणला स्ट्रायकर एंडला. ओ रिव्हर्स अटेम्प्ट उलटा सुलटा लॉंग स्टॉपला चेंडू होईल फरार. देहबोली त्यांनी दाखवली स्टँडिंग मोशन. मी त्याच फटक्याच्या तयारीमध्ये होतो आणि ते गोलंदाज करणला दाखवलं आक्रमण. करणचे षटक काही अंशी का होईना महागडे राहिले. 15 धावा आल्या 2 षटकानंतर 21.
धावसंख्या आपण पाहतो 21 6 धावा दिल्या. संपूर्ण आमची आयोजन कमिटी प्रचंड मेहनत ज्यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा, सर्वांचं मनापासून धन्यवाद देऊया. भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपण पाहिला. सर्व आमचे पुरस्कर्ते, स्पोर्ट्स सायकल 22 बाईक आपण इथे पाहतोय. काही आमचे प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. कुणाल मडवी षटक क्रमांक 3, 2 षटकानंतर 21. गणेश आणि संतोष कुवर. अगदी प्रणय मागे जाऊन पाहिलं ना तर गणेशनं चांगली बॅटिंग केली होती सोसायटी पनवेल जासई विरुद्ध. आक्रमण 7 चेंडूमध्ये गणेशनं 29 धावांची खेळी केली, 19, आणि त्याला आता प्रमोशन केलं. आता त्याला क्रमांक 3 वर पाठवलं. झुमित झुंजारराव मागच्या मॅचमध्ये सलामीला आले. आता थोडी वेगळी रणनीती आणि खेळामध्ये रणनीती आखणं, प्लॅनिंग करणं, योजनाची आखणी करणं, त्यांची इम्प्लिमेंट करणं खेळामध्ये महत्त्वाचं असतं. आता स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे आहेत. पूर्वार्ध षटक क्रमांक 3 कुणाल मडवी. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या टोटल 23 धावा धावफलकावर. सुंदर आमचा अतिथी व्यासपीठ भरपूर मोठा आहे. तिथे आपण पाहतोय पूर्ण पाहुण्यांसाठी बसण्यासाठी VIP डाईस. एका बाजूला काही अंतरावर खेळाडू कक्ष आणि प्रणय बाईकचा हा प्लॅटफॉर्म बघा. तिथे शोरूम MG ट्रॉफीमध्ये पिक केलं चेंडूला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. दुसरा धक्का. गणेश मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला आणि तो आता या सामन्यामध्ये आपण त्याला पाहिलं बाद झाला, काही करू शकला नाही. ज्या इराद्याने तो मैदानामध्ये आला होता, मात्र आता थोडी निराश आहे. धावसंख्या आपण पाहतो एकूण धावा धावफलकावरती टोटल 23. विपुल सिंग क्रमांक 4 वर विपुल सिंग, प्रकाश, संतोष कुवर, गणेश, विपुल, लकी या संघामध्ये सुमित झुंजाराव. बॉल आपण पाहतो सर्व बॅटिंग युनिट डिपार्टमेंट. कुणाल मडवी. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फटका बनवला, थोडा फसला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट. कुणाल मडवी न हा कमबॅक करून दिलाय. प्रिन्स मालिक. गुड कॅच प्रिन्स. विपुल सिंग. कुणालच्या गोलंदाजीवर हा झेल प्रिन्स मालीनं पकडला. अंतर्वर्तुळामध्ये तो अजय मकासला तालुकानीय जेव्हा टेनिस क्रिकेट खेळवला जातो तेव्हा या खेळाडूला मागणी असते. आता नाही, अजय गोलंदाजीमध्ये पाहिला. आता फलंदाज आहे विजय. धावसंख्या टोटल एकूण धावा 23. वेगवान चेंडू थांबवलं कुणालनं. आपण पाहतो करणनं धावा दिल्या होत्या 15. पहिलं षटक होतं शुभमचं 6 धावेचं आणि त्यानंतर कुणालनं गुड कमबॅक. 5 चेंडूमध्ये 2 विकेट 2 धावा. कौतुक झालं पाहिजे कुणालचं तोंड भरून. गुड बॉलिंग कुणाल. सुंदर षटक त्यांनी हाताळलं कुणाल मडवी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कुणाल मडवीचं. हे सक्सेसफुल ओव्हर कुणाल. गुड बॉलिंग. धावसंख्या आपण पाहतोय टोटल आतापर्यंत 3 षटकानंतर 23. शुभमच्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 6 आल्या. करणनं दिल्या होत्या 15. तिसरं षटक प्रगतीपथावर. आपण पाहतोय भव्य नाईट स्पर्धा 27 मार्च ते 1 एप्रिल. काही नियम सुद्धा आहेत. एखादा संघ नाही आला तर त्या जागी दुसरा संघ खेळवला जाईल. आज दापोलीच्या जागी सोसायटी पनवेल आला. त्यानंतर सावळेश्वर सावळा या संघाजागी आपण वाशिवली संघाला पाहिलं. थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये बाद केला जाईल, हा सुद्धा नियम आहे.
आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि तसं नसल्यास 2 धाव्यांची पेनल्टी. काही नियमामध्ये फेरबदल. ओ काय फटका खेचलाय डीप कडे, लॉंग लेग कडे. कौतुक होते या फलंदाजाचं. असा फटका खेळणं थोडं कठीण असतं आणि आर्यनवर हा हल्ला चढवला. बघा लगेच इमर्जन्सी मीटिंग. कदाचित तो खराब चेंडू फेकला, त्याच चेंडूची चर्चा होईल स्क्रीनवर. टीम मीटिंगची परवानगी नाहीये, सूचनेकडे लक्ष द्या. टीम मीटिंगची आता परवानगी नाहीये. फिल्डिंग टीम आराध्य 11 टाकीगावनं 2 सामन्यामध्ये घवघवीत यश त्यांनी संपादित केलं. महेश स्पोर्ट्स क्रीडांगण शेळगर, सुंदर मैदान. आर्यन पाटील खराब चेंडू, दबाव आहे, तणाव वाढला त्याच्यावर. षटकार आल्यानंतर लाईन बिघडला आणि आपल्या कामगिरीमध्ये त्याला सुधारणा आता करावी लागेल. नो बॉल. धावा दाफलकावरती टोटल 30 वर पोहोचलाय सोसायटी पनवेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आर्यन पाटील. षटकार, नो बॉल. चेंडू शिल्लक अजूनही 5. चला डिले करू नका, आता टीम मीटिंग साठी तो वेळ नाहीये. सूचनेकडे आपण लक्ष द्या. आर्यन पाटील धावसंख्या टोटल आपण पाहतो 30. बॅटिंग करत असताना पुन्हा सज्ज होईल. ओ खेचला हा फटका, नाही जाणार बाहेर. फिल्डर येतात, संधी तिथे होती, साथ मिळत नाही. मात्र नो बॉल. फ्री हिट होती कंटिन्यू आणि त्यावर हा आक्रमण. संपूर्ण आमची बच्चे कंपनी या स्पर्धेचा आनंद घेत असताना MG ट्रॉफी. आर्यन पाटील 2 चेंडू 1 नो बॉल. षटकार, नो बॉल. फ्री हिटच्या चेंडूला आल्या 2 धावा. धावा दाफलकावरती टोटल 32. चेंडू शिल्लक अजूनही 4 बाकी आहेत. भूमिका 11 चिरले सोसायटी पनवेल यांच्यामध्ये होणार आहे गणगोर युद्ध. गोलंदाज सज्ज होईल आर्यन पाटील. ओ आक्रमण डीप कडे आणि हा फटका टोले जंग. षटकार. सहा धावेनं तणाव, टेन्शन वाढलाय दाफलकावरती. टोटल धावा 38. बघा सर्व आमचे आयोजक, प्रचंड मेहनत होती, थोडे थकलेत आणि मध्यंतरानंतर जेव्हा प्रचंड भूक लागते आणि आता त्याचा आस्वाद घेताना सर्व आमचे आयोजक, प्रचंड भूक लागले आणि त्या जेवणावर ताव मारण्याचा कार्यक्रम इथे सूर्य. भूक लागते मध्यरात्रीनंतर आणि पहाटेची वेळ. आर्यन पाटील 2 षटकार आलेत. एकूण धावा दाफलकावरती टोटल 38. सोसायटी पनवेल. आर्यन फ्रंट फुटला आले, पुन्हा लाईन ओळखलं, ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न. सांगितलं नको, मी खेळेन, विश्वास आहे, स्वतःवरचा विश्वास त्याला आहे. फलंदाज खेळतोय संतोष कुवर. डाव त्यांनी बऱ्यापैकी सांभाळला. सोसायटी पनवेल आणि भूमिका 11 चिरले यांच्यामध्ये होणारी फाईट. आता चेंडू शिल्लक 2. धावा दाफलकावरती टोटल 38. संतोष कुवरनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली कारण त्यांनी 2 षटकार 2 चौकार इंडिव्हिज्युअल त्याचा खेळ सुद्धा पाहायला बहारदार खेळ करतोय. लाईन बदलली. संतोष कुवर नाराज आहे. 2 फटक्यांवर जे चॉईस शॉट होते त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये त्याचा खेळण्याचा प्रयत्न आणि हे प्रयत्न त्याचे फसले. गोलंदाजांची आपण बाजू पाहिली आर्यननं. आता सलग 2 डॉट बॉल, 2 षटकारानंतर 2 डॉट बॉल. कमबॅक चांगलंय. शेवटचा चेंडू. धावा झाल्या 38. संतोष कुवर ओ आक्रमण केले डीप कडे, एक्स्ट्रा कव्हरला. ओ गुड फिल्डिंग, अमेझिंग, रिअली नाईस. फिल्डर तिथे होत्या. गुड फिल्डिंग. निक नेम आमच्यापर्यंत पोहोचलाय. खूप छान, खूप छान. चला आराध्य 11
टाकीगाव, सोंट्या. बोला. तर एंड ऑफ द फर्स्ट इनिंग 4 षटकं संपली. 4 गडी बाद सुद्धा आहेत आणि टार्गेट सेट केले 39. टेनिसिकेट.in ची संपूर्ण टीम, DJSDC संस्कार आठवला तर ओरिजिनल नेम आणि निक नेम सोंट्या. प्रत्येकाला निक नेम असतं. जसं नीरज रनावत सर आहेत आमचे ऑफिशियल पंच आणि त्यांचा निक नेम आहे NR. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये शुभमनं जेव्हा 6 दिल्या आणि त्यानंतर प्रणय आपण पाहिलं कुणालनं 2 धावा दिल्या होत्या. 2 षटकामध्ये कामगिरी चांगली झाली. मात्र त्यानंतर करण मडवीचं षटक 15 धावेचं आणि त्यानंतर आर्यनच्या षटकामध्ये 15 आल्या. संतोष कुवर हा इम्पॉर्टंट फलंदाज होता. तो शेवटपर्यंत थांबला पण शेवटच्या चेंडूवर त्याची विकेट मिळाली. बॅटिंग लाईनअपमध्ये तोला मोलाचे फलंदाज आहे सोसायटी पनवेल आणि आता सोसायटी पनवेलला चॅलेंज आहे. कारण भूमिका 11 चिरले संघ आहे ना, तो आपण पाहतोय स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. स्क्रीनवर आम्ही पाहतोय समाजसेवक म्हणूया त्यांना अनेक भूमिकेमध्ये अगदी भूमिपुत्रांचं रक्त कधी वाया जाऊन देणार नाही आणि आपण पाहतोय समाजसेवेचा पिंड जोपासणाऱ्या अगदी तुम्हा सर्वांचं आदर्शवत व्यक्तिमत्व महेंद्रजी गरज साहेब आणि यांच्या कार्याचा आपण पाहतो आढावा घेत असताना जिथे जिथे समाजाचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस आणि स्क्रीनवर आम्ही पाहतोय त्यांच्या कामाची पोच पावती. त्यांच्या समेत काम करणाऱ्यांचं सर्वांचं आपण पाहतोय भलं होतं आणि आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेत. मग त्यांच्या सेवेमध्ये असताना अनेक त्यांची नेते मंडळे असेल, त्यांचे विश्वासू सहकारी असतील. बघा महिला वर्गांसाठी नेहमी ते सुद्धा आदर्श राहिलेत. महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम असतील. क्रिकेट क्षेत्र हे महेंद्र शेठ गरज साहेब यांना खूप आवडतं आणि क्रिकेटसाठी सुद्धा भरपूर त्याने आम्ही स्पॉन्सरशिप पाहिले आणि आपण पाहतो या शेलगर गावाचे रत्न MG ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते आणि आज सुद्धा आमचे सर्व आयोजक मंदार भगत, यंबाई, शुभम भगत असतील, सुजल, संदेश भगत, साहिल, नितीन भगत, प्रीत कडू, कल्पेश आणि अक्षय भगत साहेबांचा आपण पाहतोय हा मोठा पुष्पहार कडून आपण पाहतोय त्यांचा शाही सन्मान सर्व आयोजकांकडून पाहिला. साहेब म्हणजे दिलेला शब्द पाळतात आणि बोलून तर दाखवतात आणि करून सुद्धा दाखवतात असं हे व्यक्तिमत्व. अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस MG ट्रॉफी. यस, आमच्या आयोजन कमिटीकडून सूचना आल्यात उद्या पहिला चेंडू पडेल 7 वाजता, 6:30 वाजता आणि रिपोर्टिंग आहे 6 वाजता. उद्या पहिला चेंडू पडेल 6:30 वाजता प्रयत्न आहे. चला लक्ष उद्या मॅच कडे. बॅटिंग करेल भूमिका 11 चिरल्या. टार्गेट 39, 9.75 च्या सरासरीनं दावा बनवायचे. दुसरा अंक सामन्याचा. भूमिका 11 चिरल्या बॅटिंग करेल. अगदी रम्य पाठ आहे. मग अशी काही 1-2 तासापूर्वी वाऱ्याचा वेग होता, थंडगार हवा सुद्धा होती आणि आता क्लायमेट पाहतोय. पहिला चेंडू लॉफ केलाय, क्षेत्र खाली, वन बाउन्स. स्क्वेअर लेग कडे प्रयत्न केला. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून सुरुवात दणक्यात केली फलंदाज करण मडवी ऑन अ फायर. करण म्हटला तर त्याचा झंझावत, करण म्हटला तर त्याची आक्रमकता आणि करण म्हटला तर त्याचा थैमान. चिरलेचा ॲग्रेसिव्ह फलंदाज आहे करण मडवी. एक गावठांचा करण मडवी आणि हा चिरलेचा करण मडवी. हाव सुसाट क्लासिक शॉट. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ क्लास. फटका आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. काय फटका खेळला. सरळ क्रिकेटमधील ताकदीचा फटका आणि आता विचार करायला भाग पडले फिल्डिंग टीमला. करणला रोखावं लागेल कारण 39 आहे. करणचा झंझावत
सुरू राहिला. मागे जाऊन पाहिलं जेव्हा चिर्ले संघानं बॅटिंग केली तेव्हा तब्बल पाहिलं होतं टार्गेट सेट केलं होतं बॅटिंग युनिटमध्ये. जावळे विरुद्ध भूमिका 11 चिर्ले टार्गेट होतं 79. शुभम नॉन स्ट्रायकर एंडला 2 चौकार आले. सरासरी 9.75 धावा तर 2 चेंडूमध्ये 8 आल्या. टार्गेट 39. चला टाकीगाव येऊन थांबा. 3 वाजून 37 मिनिटं 3:30 सुद्धा वाजून गेलेत. मे बी आज 4:30 पर्यंत आपण स्पर्धा कंप्लीट करू. प्रयत्न असेल जलद गतीने खेळवायचा. 2 चौकार आले. धावा धावफलकावरती टोटल 8. 8 रन्स ऑन बोर्ड. प्रकाश आहेत बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज प्रकाशच्या गोलंदाजीवर. करण पुन्हा प्रयत्न करतो बॅक स्लिप कडे. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. प्रत्येक फटका मला फटकाच खेळायचे, प्रत्येक चेंडूवर आक्रमणच करायचे. 2 चौकार त्यानंतर डॉट. टार्गेट 39. एकूण धावा 8. गोलंदाज प्रकाश पुढे सरसावत. फुटवर्क अप्रतिम. डीप कड्यात फिल्डर. हो काय फटका खेळलाय. स्टायलिश स्ट्रोक, स्टायलिश फटका म्हणूया. रिप्ले सुद्धा स्क्रीनवर पाहतो बघा. काय खेळला. टेम्परामेंट अगदी ताणून खेळला. खेचलाय त्याला सीमारेषेला. ओ खूप डिस्टन्स होतं. झेल घेणं अवघडच होतं. 2 चौकारानंतर षटकार. धावा धावफलकावरती टोटल 14. नेक्स्ट बॉल. प्रकाश ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा ऑन साईडला. चौकार षटकारांचीच भाषा बोलतोय करण. 3 चौकार 1 षटकार. करण मडवी नावाचं फयान तुफानी वादळ मैदानावर. 3 चौकार आणि पाहतो 1 षटकार. एकूण धावा झाल्या 18. करायचे 39. 9.75 ची सरासरी होती आणि त्या सरासरीला पुढे गेलाय. कारण जर जास्त काळ उभा राहिला तर तो गोलंदाजांचा कर्दन काळ असेल आणि तो आपल्या नावानिशी सिद्ध करतो. तिकडे कव्हरला त्यांनी ढकललं. टॅप केलाय. आणखीन एक चाबूक स्ट्रोक आलाय. चौकार आणि पहिला प्रकाश महत्वाच्या गोलंदाजावर हे आक्रमण. जो संघाचा प्रमुख गोलंदाज त्याच्यावरच हे आक्रमण झालं. 4 चौकार 1 षटकार. धावा 22 आणि धावा 22 बाईक सुद्धा आपण देतोय आणि अंपायर 22 कर. प्रणय खूप छान. धावा 22 अंपायर 22 कर आणि बाईक तिकडे 22 25. प्रणय चुकला आपला. पंचवीस आहेत का. प्रकाश षटक 22 धावा आल्या. आता गणेश कमबॅक करणं कठीण आहे कारण टार्गेट 39. आता धावा झाल्या धावफलकावरती टोटल 17 धावेची अजूनही गरज. षटका असतील. ओ आता मी सुद्धा थांबायला नाही आलो. शुभमच्या बॅटमधून षटकार. प्रथमच आपण पाहतो उल्वे विभागामध्ये हा बाईकचा रणसंग्राम. महेश स्पोर्ट्स क्रीडांगण शेलगर. षटकार चौकारांची इथे भाषा चालू आहे मैदानावर. फर्स्ट पहिल्या नंबरला 6 बाईक, सेकंडला 4, थर्ड नंबरला 3, चौथ्या क्रमांकाला 2 बाईक, 5व्या क्रमांकाला 2, 6व्या क्रमांकाला 2, मॅन ऑफ द सिरीज 2. ओ कव्हर कडे ढकलला. फिल्डर आहेत तिथे. षटकार त्यानंतर 1 धाव. धावसंख्या टोटल 29. फक्त 10 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16. यस शांत क्रिकेट.
3 चेंडूंचा खेळ समाप्त. गॅप शॉट चौकार. एकूण धावा धावफलकावरती 34-39. चला टाकीगाव आम्ही 2 ते 3 वेळा कॉल केला. या लवकर जरा चैतन्य प्लीज कॉपरेट. या धावत या थोडं. हाय वेल्ड सुद्धा आता सामना मे बी निकाल स्पष्ट दिसतो. ओ मॅच फिनिश. अगदी दुसऱ्या षटकामध्ये हा सामना संपवला. का बॅटिंग केली करण मडवी आणि शुभम पाटील साठी टाळ्या येऊ द्या. गुड बॅटिंग, योग्य सुरुवात, स्टार्ट चांगले आणि 2 षटकामध्ये सामना संपवला. चला टॉस करूया आपण लगेच. कॅप्टन टॉस अगोदर करू. 7 चेंडू मध्ये करण खेळला 23, 4 चेंडू मध्ये 17 खेळला शुभम. गुड बॅटिंग. विपुल सिंग त्यानंतर आपण